शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी, सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ, मुखी अमृताची वाणी देह देवाची कारणी, तुका म्हणे जाती तापदर्शनी विश्रांती, मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी, अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम, परम धाम कैवल्यमेकं तुरीयम, प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं, परब्रह्मलिंगम भजे पांडु। जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरुचे, जयाचे ने आठवे शब्द सृष्टी अंगवे, सारस्वतागवे जिव्हेसिये, वक्तृत्व गोडपणे अमृताते पारुखे म्हणे, जे रस होती ओळंगणे अक्षरासी, भावाचे अवतरण जे अवतरविती खून, हाता चढे संपूर्ण तत्वबोध, श्री गुरुचे पाय जे हृदय घेऊसोनी ठाय, ते एवढे भाग्य होय उन्मिषासी, ते नमस्कारोनी आता। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर, मस्तक माझा पायावरी यावार करी संतांच्या, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी देह देवाची कारणी। प्रस्तुत प्राप्तस्थळी संप्राप्त सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे। प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबर आहे, जे श्रेष्ठतम व्यक्तिमत्व आहे, ज्यांना आपण साधू सत्पुरुष संत म्हणतो, अशा महात्म्यांचं कारणासहित जे कार्य आहे, म्हणजे बीजासहित जे फळ आहे, त्या फळाची जी महती आहे, त्यांचं जे अलौकिक कार्य आहे, अलौकिक सामर्थ्य आहे, अगदी दैवी संपत्तीचे जे गुण त्यांच्या ठिकाणी आहे, त्या गुणाचं कारणासहित कार्याचं प्रतिपादन प्रस्तुत. कुठंतरी एखादं जीवन सुखी दिसू राहिलं तर पुण्य मानलं पाहिजे की मानावंच लागतं, मानलं पाहिजे नाही, मानावंच लागतं. एखादं जर आपण जीवन बघितलं तर त्याच्या जीवनात दुःखच दुःख आहे. जर दुःख असेल तर निश्चित कुठंतरी पाठीमागचं पाप देखील मानावंच लागतं, कारण पापाशिवाय दुःख येतच नाही, पुण्याशिवाय सुख येतच नाही. चकार लावायचं तसं दिसणारच नाही. जर रोग दिसत असेल तर कुठंतरी भोग बी आहे पाठीमागं, भोगाशिवाय रोग येत नाही. कुठंतरी आपण या इंद्रियांचा अनाठाई वापर केल्यामुळे ते भोग रोगाच्या रूपाने परिणत होतात. भोगे रोगा जोडून या दिले, कार्य दिसू राहिलं आणि कारण जर त्या ठिकाणी मानलं नाही तर संगती लागत. ज्या अर्थी तुम्हाला रोग दिसू राहिले कुठंतरी भोग बी आहे, त्याच्याशिवाय हे रोग येत नाही. जर नदीला पूर असेल तर कुठंतरी पाऊस पडलेला हे तुम्हाला मानावंच लागतं. नाही येतं तर त्र्यंबकला तरी मानावं लागतं. त्र्यंबकेश्वरला पाऊस चालू आहे बा, ज्या अर्थी गोदावरीला पूर आलेला आहे. कारण आपल्याकडे जो पाऊस आहे तो काही पूर येण्यासारखा नाही, कारण इथं आपलेच अंग भिजत नाही, तो पूर कधी आहे. पण निश्चित कुठंतरी पाऊस चालू आहे, कार्य दिसू राहिलं ना, कारण तर मानलं पाहिजे. धूर दिसू राहिला, तुम्हाला अग्नी मानावंच लागेल. अग्नी आहे, हा दिसत असला तरी ते आहे, कारण न्यायशास्त्र सांगतं की यत्र यत्र वन्नी तत्र तत्र धूमहा, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी अग्नी आहे त्या त्या ठिकाणी धूर आहेच. तसा धूर निघू शकत नाही. एखाद्याच्या जर वळकटीतून धूर निघत असेल समजून घ्यायचं आज चालू आहे कार्यक्रम, आत अग्नी पेटलेला आहे.
तुम्ही माना अथवा नका मानू, त्याला काय, मानावंच लागतं. म्हणजे कारणाचे जे गुण आहे ते कार्यात येत असतात. तसं कार्य घडत नाही, घडतच नाही. ही जी सृष्टी दिसू राहिली तुम्हाला, या चित्र विचित्र सृष्टीचा कोणीतरी निर्माता मानला पाहिजे की, मानला पाहिजे. लोक मानित नाही पण मानला पाहिजे. भगवंताला लोक मानित नाही म्हणते आपोआप तयार झालं. असं कसं? अरे आपोआप तू तयार नाही झाला, तू काय एवढा आपोआप आला की? ही सृष्टी कशी आपोआप होईल? ज्या अर्थी ही चित्र विचित्र सृष्टी तुम्हाला दिसू राहिली, कारण मानावंच लागेल. एक गुरुजी शाळेमध्ये पोरांना शिकवत होते की पोरा हो, तो नास्तिक होता, देवाला न मानणारा. मुला हो, ही जी सृष्टी आहे ही ऑटोमॅटिक आली, ऑटोमॅटिक तयार झाली आपोआप. आता त्याच्यामध्ये एक वारकरी घरातला मुलगा होता, त्याला ते पटाना गेलं. तर आता त्यानं सगळे शास्त्र वाचलेले, कीर्तन ऐकलेले, प्रवचन ऐकलेले, कथा ऐकलेले, त्याला ते पटाना गेलं. आणि मग त्याने ठरवलं की आता आपण गुरुजीची एक दिवस परीक्षा घेऊ. म्हणजे हा गुरुजी नापास होतो की पास होतो बघू आपण. विद्यार्थ्यांनी ठरवलं. आणि मग एक दिवस शाळेत कोणी नसताना त्याने फळ्यावरती इतकं सुंदर चित्र काढलं, फार सुंदर. आणि मग शाळा भरली, विद्यार्थी आले, गुरुजी आले. आणि गुरुजीने विचारलं, बाळा हो, अरे हे चित्र कोणी काढलं? म्हणजे फारच सुंदर आहे, इतकं सुंदर चित्र मी आत्तापर्यंत पाहिलं नाही. आणि मग ज्याने काढलं तो उठला, म्हणजे गुरुजी मी बघितलं हे चित्र कोणी काढलं. म्हटलं कोणी काढलं? म्हणजे काय नाही, म्हटलं ते खडू ऑटोमॅटिक उठला, फळ्यावर गेला आणि ते मी सगळं पाहिलं. म्हणले ते ऑटोमॅटिक त्या खडूने चित्र काढलं. म्हटलं तू काय मूर्ख आहे काय रे? मूर्ख आहे का? गुरुजी म्हणले, आपले विद्यार्थी म्हणला, मला मूर्ख म्हणायच्या अगोदर तुम्ही पहिले एक नंबरचे मूर्ख आहे. म्हणजे असं कसं? म्हणले काल तुम्ही काय शिकवलं आम्हाला? ही जी चित्र विचित्र जी सृष्टी आहे, ही सृष्टी ऑटोमॅटिक तयार झाली. याला कोणी निर्माता नाही, कोणी दिग्दर्शक नाही, याला कोणी कारण नाही. असं होईल का? ज्या अर्थी हे साधारण चित्र म्हणले फळ्यावरचं, याला काढायला सुद्धा मी पाहिजे होतो, कोणीतरी निर्माता काढणारा पाहिजे. तसं हे चित्र या ठिकाणी प्रगट झालं नाही. तर ही चित्र विचित्र जी सृष्टी आहे याला कोणीतरी मानावं लागेल ना. करता करता जर असेल तरच कार्य घडतं. तसं कार्य घडू शकत नाही. तसं कार्य निर्माण होईल कसं? मग याचा अर्थ आहे या सृष्टीला कोणतरी निर्माता आहे. सृष्टी दिसते ना, निर्माता माना. कार्य दिसतं, कारण माना. तसंच आहे. ज्या अर्थी हे फळ तुम्हाला रसाळ दिसू राहिलं, गोड दिसू राहिलं, अत्यंत सुंदर फळ आहे, त्या अर्थी फळ ज्या अर्थी रसाळ आहे, मधुर आहे, सुंदर आहे, खायला देखील त्या ठिकाणी अत्यंत सुंदर आहे, त्या अर्थी बीज शुद्ध माना. याचं बीज जे आहे हे बीज निश्चित शुद्ध आहे. कारण बीज शुद्ध असल्याशिवाय फळ हे रसाळ असू शकत नाही. भरपूर फळं आहे पण ते फळं काही ठिकाणी कडवट असतात, तुरट असतात, आंबट असतात. त्याचं बीज जे आहे, बीज हे शुद्ध नाही. पण आंबा हे फळ असं आहे, त्याचं बीज अत्यंत सुंदर आहे, अत्यंत. ते फळ जे आहे त्याचं बीज हे मधुर आहे, रसाळ आहे. आणि मग असं जर बीज असेल तर त्याचं फळ देखील रसाळ असतं, परिपक्व त्या ठिकाणी, गोडी त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक येते. तेच आहे. ज्या अर्थी आपल्याला कार्य सुंदर दिसू राहिलं, एखादा मुलगा सुसंस्कारित आहे, आचरण शुद्ध आहे, बोलणं शुद्ध आहे, वागणं शुद्ध आहे, त्याचं संपूर्ण कर्म शुद्ध आहे, त्या अर्थी कुठंतरी तुम्हाला त्याचं जे कारण आहे ते कारण तुम्हाला शुद्ध मानावं लागेल. ज्ञानोबरायची ओवी आहे, का कोंभाची लवलव नाना भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव. ज्या अर्थी ते पीक जे आहे लवलव करीत आहे, अत्यंत तेजस्वी पीक आहे, लांबूनच त्या ठिकाणी हिरवगार चमकत आहे, त्या अर्थी या भूमीची मशागत चांगली झालेली हे मानावं लागतं. बरं, तुम्ही सगळे शेतकरी लोक आहे, शेतकऱ्याला माहिती, चांगली मशागत झाल्याशिवाय पीक चांगलं येतच नाही. जर ओबड धोबड मशागत केली तर ती रान जे असतं ना ते बी खाऊन टाकतं, त्याला डबल पेरावं लागतं, पुन्हा पेरणी करावं लागते. ते तसं येत नाही. त्याची मशागत चांगली झाली, तुम्ही मन लावून त्याची मशागत केली नाही
तसंच आहे. कार्य दिसू राहिलं त्या ठिकाणी एखाद्या कुळामध्ये एखादा सुपुत्र जो आहे, एखादी कन्या जी आहे, तिचे सुसंस्कार जर आपल्याला ओळखायचा असेल तर चालण्याहून, बोलण्याहून, वागण्यावरून बऱ्याच गोष्टी काय कळतात माणसाला. हे पूर्वी जे लोक आहे ना, जुने लोक आपले, हे सोयरीक जमवायला हे जुने लोक का न्यावं लागायचे? कारण फसगत होत नव्हती. ते चालण्याहून माणसं ओळखायचे. महाराज, ही मुलगी चालण्याहून कशी आहे, हिच्यात गुण कुठले आहे, नुसते चालण्याहून ओळखीत होती. मग बोलण्याहून तर विचारूच नका. आता एका बापाला 2 मुली होत्या. त्या दोन्ही काय होत्या? बोबड्या बोलणार. काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते. जात होते यमुनी पानिया, वाटेत भेटला सावला, त्याने माझी केली तवाली, आणि मग मी तेथून पळाली, आणि पलता पलता गथलून पडली. अशी बोलणार. दोन्ही मुली बोबड्या बोलत आहे. आता त्या बापाने ठरवलं का आता यांचं लग्न तर करावंच लागेल. पण त्यांना अगोदर शिकवून ठेवलं की बाई, पाहुणे घरात आले काही बोलायचं हा नाही, बाई बोलायचं नाही. आता आधीच बाईन ती पुन्हा बोलायचं नाही, हे शक्य आहे का? हे तो दुर्लभ जी दातारा, हे कुठं शक्य आहे की? सोन्याला सुगंध आल्यासारखं नाही. एका राजाने ठरवलं की आपण बक्षीस वितरण करायचं. जो सर्वात जास्त खोटं बोलन त्याला आपण 1 लाख रुपये बक्षीस देऊ म्हणे. खोटं बोलणाऱ्याला बरं का. एक जण आला, म्हणले रात्री मला झोपेत पंख फुटल्यानंतर मी स्वर्गात गेलो, वैकुंठात गेलो, कैलासात गेलो, ब्रह्मलोकात गेलो, तिथून सगळीकडून आलो. पण राजाला ते काय पटाना गेला असं. बरेच जण आपापल्या परीने खोटं बोलू लागले. पण एक जण आला, तो म्हणला 100 महिला एकत्र आल्या आणि काही न बोलता 1 घंटा मौन धरून एका ठिकाणी बसल्या. हे शक्य आहे का? आता 2 आल्या तरी एक शक्य नाही, तर 100. राजा म्हणले 1 लाख रुपये बक्षीस याला द्या. हा बरोबर, हा खोटं बरोबर बोलला. तसं त्या वडिलांनी ठरवलं आता यांचं लग्न तर करावंच लागणार आहे. लग्न केल्याशिवाय पर्याय नाही. मुली घरात ठेवणं चांगलं नाही. एकदा मुलगी उपवर झाली की आईवडिलाला चिंता असते, सर्वात मोठी चिंता असते. हिचं लग्न झालं पाहिजे, ते योग्य वरास, योग्य कुळात, योग्य वर, सर्व आपल्याला पाहिजे तसा वर भेटला पाहिजे. आणि मग पाहुणे घरी आल्यानंतर त्यांच्यासोबत काही म्हातारे माणसं बी आलेली होती पाहायला. पोरं तर होतेच, पण पोरासोबत म्हातारे माणसं बी होती. आणि मग आल्यानंतर ती मुलगी दिसायला तर फार सुंदर, दोन्ही मुली अत्यंत सुंदर. आणि मग विचारलं त्यांनी, सगळं काही विचारल्यानंतर त्या मुली काहीच बोलत नव्हत्या. मुलीचा बापच बोलायचा. शिक्षण किती झालं ते मुलीचा बापच, नाव बी मुलीचा बापच, मुली काहीच बोला नाही. म्हणले मुली बोलत काय नाही? म्हणले सुसंस्कृत आहे, लाजतात म्हणले, त्याच्यामुळे ह्या बोलत नाही म्हणजे, बोलायला लाजतात. आता ठीक आहे, त्यांना वाटलं आता चांगल्या घरातल्या मुली आहे, पुरुषासमोर या बोलत नसते, माणसासमोर बोलायला लाज वाटते. पण त्यातला एक जो म्हातारा होता तो जरा डोकेबाज होता. ते म्हणलं काहीतरी मला त्याच्यात काळं पांढरं दिसू राहील. त्यांनी ओळखलं ते, कारण त्यांनी बरेच उन्हाळे खाल्लेले होते. अनुभव होता. ज्या अर्थी बोलत नाही, काहीच हो बी नाही, काहीच नाही, काहीतरी याच्यात काळं करत असतं. ठीक आहे. मग नंतर सगळे जेवायला बसले. जेवायला बसल्यानंतर सगळा स्वयंपाक ताटात आलेला आहे. आणि मग ताटात आल्यानंतर ती कढी जी होती, ती कढी हे सगळ्यांनीच कढी प्यायला सुरुवात केली. आणि कढी पेता पेता तो म्हातारा माणूस म्हणला, वा, कढी इतकी सुंदर झाली म्हणले, अशी कढी बाप जन्मात खाल्ली नाही. इतकी सुंदर कढी, फारच सुंदर झाली म्हणली, अशी कढी पाहिलीच नाही. आणि मग हळूच तो म्हातारा म्हणला, ही कढी बनवली कोणी? म्हणजे मग आता जी जिना बनवली तिला काय गप बसवतं का? ते म्हणले मी बनवली, मी. ती दुसरी म्हणली तू कधी बनवली? मी बनवली. ते बोलता बोलता आता ते मला फार ते असं काटेकोरपणे बोलता येईना, कारण ते बोबडं बोलायची सवय नाही ना. ते गतलून पडली, तसं गंमत झाली. घसारल्या बोलल्यात ते. आणि मग ओळखलं त्या माणसाने, घ्या बोबड्या आहे. आणि मग नंतर ते वडील रागवले, म्हणजे मी सांगितलं होतं तुम्हाला बोलू नका, पण आता ते बोलतं केलं ना खालून. कितीही तुम्ही गप बसा, बोलवणारे माणसं बी असतात.
बरोबर त्यांनी बोलतं केलं तिला. म्हणजे जे गुण आहे ते गुण ते प्रगट होतच असतात महाराज, गुण झाकत नसतात. कारणाचे गुण हे कार्यात येतच असतात. कितीही तुम्ही लपवा, कितीही तुम्ही सूर्यनारायण त्या ठिकाणी ठरवलं की आता दिवस उगवायचाच नाही, पण दिवस उगवल्याशिवाय राहत नाही, कारण तो सूर्यनारायणाचा स्वभाव आहे. कोंबडा ओरडतो म्हणून दिवस उगवतो का? नाही ना. तुकोबराय म्हणतात, जर कोंबडा ओरडत असला, कोंबड्याच्या ओरडण्याने कुठं सूर्यनारायण, त्याचा स्वभाव आहे तो ओरडण्याचा, आणि यांचा स्वभाव आहे उगण्याचा. तसंच आहे. कारणाचे गुण हे कार्यामध्ये प्रगट होतातच, ते काय झाकत नसतात. कधी ना कधी ते येतातच, बाहेर येतात. तसंच आहे. ज्या अर्थी पीक त्या ठिकाणी सुंदर दिसू राहिलं, आपण बघितलं की जमीन कसलेली आहे. ज्या अर्थी नदीला पूर आलेला आहे, कुठंतरी पाऊस पडलेला आहे, भरपूर आपण उदाहरणं बघितले. ज्या अर्थी मुलगा हा सुसंस्कारित आहे, मुलगी सुसंस्कारित आहे, त्या अर्थी कुठंतरी आईवडिलाचे संस्कार, आईवडिलामध्ये देखील चांगले गुण आहे, त्याच्याशिवाय एक गुण समोर येत नाही. आहे त्यांचे जे गुण, रक्तातले गुण, ते ऑटोमॅटिक समोर येतात महाराज, ते प्रगट होतातच. आणि मग त्याच करता तुकोबराय म्हणतात, जर बीज शुद्ध असेल तर त्याचं जे फळ आहे ते फळ नक्की रसाळ निघणार. हे अभंगाच्या पहिल्या चरणात. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, मुख्यामृताची वाणी देहदेवाची कारणी. हा प्रस्तुत अभंग जो आहे, हा अभंग पूर्ण याच्यामध्ये ज्ञानोबरायचे लक्षण आहे, आणि हे लक्षणं तुकोबराय सांगत आहे. लक्षणं ज्ञानोबरायचे आहे, सांगणारे तुकोबर आहे. वर्णन कोण कोणाचं करत आहे हे लय महत्त्वाचं आहे. कोण कोणाच्या विषयी बोलत आहे फार महत्त्वाचं. नाहीतर एखादा दारू पिणाऱ्याचं वर्णन करायला लागलं तर त्या वर्णनाला किंमत येत नाही महाराज. कोणी ऐकून बी घेत नाही आणि किंमत बी देत नाही. दोघं सारखेच म्हणतात, चला इथून. पण इथं तसं नाही. ज्ञानोबरायची देखील तेच उच्चतम लक्षणं, आणि तेच लक्षणं तुकोबरायच्या ठिकाणी आहे. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमट. ज्ञानोबरायच्या ठिकाणी जे गुण आहे, हे गुण त्यांच्या आईवडिलाच्या ठिकाणून आलेले आहे. आईवडील किती शुद्ध होते ज्ञानोबरायचे. ज्ञानोबरायच्या आईने ज्ञानोबराय पोटाला यावे याकरता त्या पिंपळाला प्रदक्षिणा घातल्या. किती? 1.25 लाख. बरोबर आहे का? या 1.25 लाख प्रदक्षिणा ज्या आहे का, या दिवसाच्या आहे, एका दिवसाच्या. दररोज तुम्ही 5 घालून बघा, 5 डेली. 1.25 लाख प्रदक्षिणा ह्या दिवसाच्या आहे, दिवसाच्या. दिवसा गणित. बरं, हे किती दिवस चाललं? हे 12 वर्ष. ते बी बिनचूक न चुकता. नियमात कधीच खंडन नाही ज्ञानोबरायच्या आईच्या. आणि मग अशा या 1.25 लाख प्रदक्षिणा दररोजच्या आहे. तुम्ही आता ते 12 वर्षाचा हिशोब लावा, महिन्याचा लावा एकदा, नंतर वर्षाचा लावा. 12 वर्ष हा नियम टिकवला ज्ञानोबरायच्या आईने. आणि एवढी कठोर तपश्चर्या झाल्यानंतर मग शुद्ध बीजापोटी पुढे फळे जे आहे, मग फळं काय पाहिजे? मग ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, तिन्ही देव पोटाला आले. आदिशक्ती माता जगदंबा, तिला देखील पोटाला यावं लागेल. एकाच आईच्या उदरी 3 देव आणि आदिशक्ती मूळ माया, हे सहजासहजी आले का? एवढ्या सहजासहजी नाही आले. याला बीज लय शुद्ध आहे. एवढं बीज शुद्ध पाहिजे. एवढे छत्रपती शिवाजी महाराज एवढ्या सहजासहजी आले का जिजाबाईच्या पोटाला? फार मोठी तपश्चर्या आहे, फार मोठी. त्याच्या पाठीमागं फार मोठं बलिदान आहे. तुकोबरायच्या पिढ्यामध्ये 7व्या पिढीत तुकोबराय, 7 पिढ्या अगोदर विश्वंभर बाबा होते. आणि विश्वंभर बाबापासून तुकोबरायपर्यंत बिनचूक पंढरपूरची वारी कधीही न चुकलेलं घरानं, कधीच नाही. आणि ती बी महिन्याची. आपण वर्षाची बी वारीला जात नाही हो. आषाढी वारीला 1 वर्षातून 1 वारी, ती बी आपण करीत नाही. महिन्याची वारी न चुकवणारं घरानं, महिन्याची. आणि 7 पिढ्या, मग 7व्या पिढीत तुकोबराय आलेले. काय कारण आहे? तर शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमट.
बीज शुद्ध आहे, घराणा शुद्ध आहे, अत्यंत शुद्धचर्या ज्या जीवनामध्ये आहे, सत्पुरुष ज्या घराण्यात होऊन गेले आणि मग त्या सर्वांची तपश्चर्या, सर्वांची ती तपश्चर्याचं फळ आहे की तुकोबराय त्या कुळात जन्माला आले, मोरे घराण्यामध्ये. ज्ञानोबराय ज्या कुळात जन्माला आले त्या कुळाची सगळी तपश्चर्या बघा, भयंकर तपश्चर्या आहे. आणि ज्या अर्थी बीज एवढं त्या ठिकाणी शुद्ध आहे, फळ एवढं शुद्ध आहे फळ, तर त्याचं बीज जे आहे ते शुद्ध मानावं लागेल. तसं हे जमणार. आपल्या घरामध्ये धान्याची कोठी असते बघ, त्या कोठीमध्ये जर तुम्ही गहू भरले आणि मग वरून टाकावं लागतं आणि खालून ते काढावं लागतं. आता टाकण्याचं तोंड फार मोठं असतं बरं, पण काढण्याचं अत्यंत छोटं असतं. गहू टाकल्यानंतर एखाद्याने ठरवलं आता खालून आपल्याला तांदूळ आले पाहिजे, भात करायचा आहे ना आता, मग तांदूळ हे शक्य आहे कुठं? तुम्ही जे वरून टाकलं तुम्ही गहू टाकल्यानंतर तांदूळ कसे येतील बरं? गहूच येणार आहे. जवस टाकलं वरून तर खालून जवसच येणार आहे. जर मूग टाकली तर मूग येणार आहे. जे टाकाल ते खालून येत असतं, जे पेराल ते उगवत असतं. हा तर सृष्टीचा नियम आहे. हे काय वेगळं सांगायचं नाही. तुम्ही आता त्या ठिकाणी कपाशी लावली आणि तिला आंबे आले पाहिजे असं ठरवलं कपाशीला शक्य नाही. डोरली वांग लावलं आणि त्या वांग्याला जरा केळी यावी असं वाटलं, मग तुकोबराय म्हणते ते शक्य आहे कुठं? डोरलीस कैसे लागे के. डोरली वांग लावलं शेतामध्ये म्हणजे त्याला ते दिसायला केळाच्याच आकाराचे असतात ते वांगे, लांब लांब, पण ते केळं असतात का? जर तुम्ही ते तोडले आणि म्हटले केळं घ्या, केळं, लोक हाणतीन. म्हणले तो वांगे विकायला आणले केळं घ्या म्हणून राहिला, हे कसं शक्य आहे? शक्य नाही. मला बीज बघा काय आहे. बीज जर शुद्ध असेल तर निश्चित फळ येणारच आहे. काही बघायचंच काम नाही. निवांत राम, बीज फक्त शुद्ध ठेवा. तर बीज म्हणजे आपलं जे कर्म आहे त्याला बीज म्हणतात. कर्म मानावं लागेल. कर्माचं जे बीज आहे, निष्काम कर्माचं बीज, अंतःकरण शुद्ध आहे. जर तुम्ही योग केला तर योगाचं फळ देखील आहे चित्ताचा निरोध. अंतःकरण वृत्ती शांत होते, चित्त निरोध, हे योगाचं फळ आहे. ज्ञानाचं फळ आहे मोक्ष. जर तुम्ही बीजरूपी ज्ञान कमावलं, जीवनात ज्ञान प्राप्त करून घेतलं तर मोक्ष निश्चित आहे. पाहायचंच काम नाही, ज्ञान पाहिजे. ज्ञानदेव तू कैवल्यम. ज्ञानाशिवाय मोक्ष भेटतच नाही, ज्ञान पाहिजे. ज्या अर्थी बीजरूपी ज्ञान आहे मोक्ष निश्चित आहे. निष्कामरूपी कर्म आहे, अंतःकरण शुद्धी नक्की आहे. निष्काम योग आहे जीवनात, योगाचं कर्म तर चित्त निरोध आहे. योग याग आहे, याग म्हणजे यज्ञ. यज्ञ जर केला तर स्वर्ग नक्की आहे. स्वर्गात जायचं आणि यज्ञ नाही करायचं असं कुठं शक्य आहे का? त्याच्याकरता तुम्हाला यज्ञ करावंच लागेल. कारण यज्ञात भवती पर्जन्यो, पाऊस पडावा असं जर वाटत असेल का हो काका यज्ञ करावं लागेल की कारण नाहीतर हे गीतेतला श्लोक तरी मिथ्या ठरावं लागेल तुम्हाला. यज्ञात भवती पर्जन्यो, पाऊस जो पडतो तो यज्ञाशिवाय पडत नाही. आणि मग हे सर्व जर दिसत असेल आपल्याला हे फळं तर त्याचं कुठंतरी बीज मानलं पाहिजे. तसं भगवंताचं जे नाम आहे, हे भगवंताचं नाम देखील बीज बी आहे आणि फळ बी आहे. बरं, एवढं एकच सृष्टीमध्ये एवढं एकच आहे. बीज आणि फळ हरीचे नाम. नाम हे बीज बी आहे आणि फळ बी आहे. बीज आणि फळ हरीचे नाम, सकळ पुण्य सकळ धर्म, सकळा कळाचे हे वर्म, निवारी श्रम सकळै. भगवंताचं नाम जर मुखात असेल तर निश्चित हातून चुकीचे कर्म घडतच नाही, दोष लागतच नाही. भगवंताचं नामच असं आहे की छंद हरीच्या नामाचा, शुचिरभूत सदा वाचा. वाचा शुचिरभूत, देह शुचिरभूत, सर्वांग निर्मळ. भगवंताचं नाम जर मुखात असेल तर ते नाम तुकोबराय म्हणतात, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी, देह देवाचे कारणी.
मुखामध्ये अमृताची वाणी आहे. अमृताची वाणी का आहे? तर सतत भगवंताचं चिंतन आहे म्हणून. कोणाची निंदा नाही, कोणाची स्तुती नाही, सतत छंद हरीच्या नामाचा, सतत भगवंताचा जो रामकृष्ण हरिजप अखंड चालू आहे. आणि मग भगवंताच्या नामामुळे मुखे अमृताची वाणी. आपली वाणी मुखे अमृताची का नाही? आपल्या मुखातून अमृत का बाहेर येत? आपण बोललो तर समोरच्या अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी महाराज छेद करून ते शब्द निघून जातात, हृदय फाडून जातात, त्याच्या मनाला चिरून जातात शब्द आपले. एवढे आपले बोचट शब्द का आहे? एवढे धारदार शब्द का आहे? मुखामध्ये देवाचं नाव नाही, भगवंताचं नाम मुखात नसल्यामुळे त्याच्यामुळे साहजिक ते शब्द जे आहेत ते काही समोरच्याला पटणारे आपले शब्द नसतात, त्याच्या अंतःकरणाला घाव करणारे असतात. संतांचे शब्द जे आहेत, साचा आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ते साच आहे, मवाळ आहे, मितले आहे आणि रसाळ आहे. आपले साच नाही आणि त्यातल्या त्यात पुन्हा मवाळ तर बिलकुल नाही. सत्य बोलतच नाही आपण, बोललो तर असत्यच बोलतो. त्याच्यामुळे त्याच्यात मवाळपणा येईल कसा? बऱ्याच वेळेस बऱ्याच गोष्टी सत्य असतात पण त्या मवाळ नसतात बरं का, बोलायला योग्य नसतात. सत्य असतात पण त्या बोलण्यासाठी योग्य नसतात. बऱ्याच गोष्टी बोलण्यासाठी योग्य असतात पण कधी कधी त्या सत्य नसतात. कारण वेळ, काळ, परिस्थिती याला पाहून त्या गोष्टी बोलावं लागतात. त्या ठिकाणचा वेळ, त्या ठिकाणचा प्रसंग, त्या ठिकाणचा काळ हे सत्य ठरवित असतो. आता रणांगणावर युधिष्ठिराला खोटं बोलावं लागलं की हा अश्वत्थामा मेला. आता हे बोलणं चांगलं, बरं ते बी गुरुसोबत खोटं बोलावं लागलं. द्रोणाचार्य गुरु आहे युधिष्ठिराचे, धर्मराज युधिष्ठिर. पण वेळ आहे, प्रसंग आहे, काळ आहे. खोटं बोलण्यासाठी काळ बी लागतो, वेळ बी तसा आहे, प्रसंग बी असा आहे की आता खोटं बोलल्याशिवाय धर्मच वाचू शकत नाही. जर आज खोटं बोललं नाही गेलं तर द्रोणाचार्य मरत नाही, आणि द्रोणाचार्य मरत नाही तर पांडव जिवंत राहत नाही. याकरता भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की आता तुला बोलावंच लागेल खोटं. आता नाईलाज आहे, तू जर बोलला नाही, अश्वत्थामा मेला हे तुला बोलावंच लागेल. अश्वत्थामा हतहा, मेला. पण ते नरोवा कुंजरोवा ते अर्धच खोटं बोलले, पुढचे शब्द कानावरच जाऊन दिले. त्याने ढोल ताशा डायरेक्ट डीजे चालू केला. ती पुढचे शब्द कुठे गेले त्यांच्या कानावर? द्रोणाचार्याचे. आणि मग त्यांच्या त्या अर्ध खोटं बोलण्याने द्रोणाचार्य गेले. पण जे असत्य जे आहे, ते असत्य जे भाषण, त्याला मी सांगितलं की वेळ, काळ, प्रसंग, देश हे सर्व पाहून आणि मग त्याची त्या ठिकाणी सत्य आहे की असत्य आहे हे शास्त्र ठरवित असतं, आपण नाही. आपण नाही ठरवायचं हे सत्य आहे की असत्य आहे. दिसायला ते असत्य आहे दिसायला, पण असायला सत्यच आहे, सत्य आहे. एखादी गाय आपल्या समोरून गेली आणि पाठीमागं कसाई, आणि मग अशा प्रसंगी जर त्यानं आपल्याला विचारलं की बाबा गाय कुठं गेली, मग आपण सांगायचं की इकडं गेली? नाही, इकडं गेली म्हणून सांगायचं. जरी असत्य असलं तरी ते सत्यच आहे. म्हणून सत्य आणि असत्य याचा वेळ काळ ठरवित असतो, तो प्रसंग ठरवित असतो. तुमचं बोलणं हे सत्य आहे की असत्य आहे. या प्रसंगाला अनुसरून साचा आणि मवाळ, मितले आणि रसाळ. मितलं बोलणं त्यांचं मितलं आहे म्हणजे कमी शब्दात आहे. कमी शब्दात जेवढं तुम्ही बोलताल तेवढा तो मनुष्य निर्वैर राहतो. कमी बोललं पाहिजे, सत्य बोललं पाहिजे. मवाळ बोललं, जास्त बोलणारे शत्रू देखील जास्त असतात. जास्त बोलणाऱ्याचं आयुष्य कमी होतं, शत्रू जास्त, त्याला टेन्शन बी भयंकर राहतं. कारण तो बोलला तर ते समोरचा शत्रूच तयार करतो, असं त्याचं बोलणं असतं. म्हणून मितले, कमी बोला, फार कमी बोला. जेवढं कमी बोलता येईल तेवढं चांगलं. आणि त्याच्यामध्ये रसाळपणा ठेव, रसाळ. जर एखाद्याला ते पटत नसेल, एखाद्याच्या मनाला जर ते बोचत असेल तर असं बोलूच नका. जरी सत्य असलं तरी बोलू नका. आणि मग संतांचं ज्ञानोबरायचं जीवन जर बघितलं तर सर्व मुख्य अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. देह जो आहे केवळ देवासाठीच आहे.
त्याचा दुसरीकडे उपयोग नाही कुठंच. काया वाचा मने सर्वस्वे उदार आणि बाप रखुमादेवर विठ्ठलाचा वारीकर. हे वारीकर शब्द घातला ना, कारण ज्ञानोबा हे वारकरी होते. स्वानंद सुखनिवास सद्गुरू जोग महाराज हे देखील वारकरी. ज्यावेळेस ते सही करायचे ना, तर पंढरीचा वारकरी म्हणून खाली नाव लिहायचे बरं का, विष्णू महाराज जोग, वर लिहायचे पंढरीचा वारकरी, अशी त्यांची सही राहायची. आणि मग हा पंढरीचा वारकरी कसा आहे, तर काया वाचा म्हणे सर्वस्वे उदार बाप रखुमादेवर विठ्ठलाचा वारीकर, असे त्यांचे लक्षण आहे. मुखी अमृताची वाणी देहदेवाचे कारणी. त्यांचं जे अंग आहे, या लक्षणामुळे त्यांचं जे अंग किती निर्मळ आहे तुकोबराय सांगतात. सर्वांग निर्मळ सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. हे जे दैवी संपत्तीचे गुण आहे महात्माच्या ठिकाणी अगदी सहज आहे महाराज. कारण मुखी अमृताची वाणी, भगवंताचं नाम जे अमृतासारखं नाम आहे ते मुखात असल्यामुळं सर्वांग निर्मळ आहे. सर्वांग. राजा ऋषभदेव यांचं चरित्र श्रीमद भागवतात आलेलं आहे. त्या ऋषभदेवाच्या अंगातून एवढा सुगंध यायचा, अंगातून द्या सोडून त्यांच्या विष्ठेतून, हे मलयानी जे हे आहे ना चंदन, हे त्यांच्या विष्ठेतून तयार झालेलं आहे. मलयागिरी ज्या पर्वतावर जे चंदन आहे त्यांच्या विष्ठेतून ते चंदन तयार झालेलं आहे. म्हणजे किती त्यांचा देह पवित्र असेल, किती पवित्र असेल. इतकं दिव्यांग, एवढं सर्वांग त्यांचं जे आहे निर्मळ आहे. निर्मळ आणि गंगाजळ या दोन्हीचा फार जवळचा संबंध आहे बरं का. गंगाजळ म्हणलं की ते निर्मळ असणारच, आणि जे निर्मळ आहे त्याला गंगाजळ म्हणतात. बरेच आपले जल आहे निर्मळ असतात, पण ते शुद्ध कुठं असतात. आपण त्याला फिल्टर करतो, बरेच त्याच्यामध्ये प्रक्रिया आहे, औषधं टाकून टाकून त्याच्यातले सगळे जे गुणधर्म काढून टाकतो शरीराला उपयुक्त बी, आणि मग ते पिण्यास योग्य होतं, निर्मळ होतं, शुद्ध होतं, शुद्ध. पण त्याला गंगाजल हे नाव येत नाही बरं. त्याला शुद्ध पाणी किंवा आणखीन जारचं पाणी, आणखीन काय काय नावं असतील ते येतील त्याला, ते बिस्लरीचं पाणी हे त्याला नाव येईल, पण गंगाजल हे नाव त्याला येणार. म्हणजे निर्मळ आहे. निर्मळ म्हणजे ते स्वतःही दोषरहित आणि इतरांचा दोष घालवणार गंगाजल. जर तुम्ही गंगे स्नान केलं तर ते निर्दोष आहेच ते जल, त्याच्यामध्ये कुठला दोष नाही. आपले देखील दोष सर्व घालवणारं ते आहे, संपूर्ण दोष. आतापर्यंत जेवढे दोष घडले सगळे दोष गंगाजल हे घालवतं. मग सर्वांगाने निर्मळ त्याला का म्हटलेलं आहे, त्याचं कारण हे आहे की सर्वतोपरी निर्दोष आहे, कुठलाच दोष नाही. तसं सत्पुरुषाच्या ठिकाणी कुठलाच दोष नाही. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. कितीही तुम्ही अवगुण बघा त्यांच्या ठिकाणी, कितीही कुठल्याही अंगाने बघा, कुठलीही मोजमट्टी लावा, ती आपली फुटपट्टी लावा, कुठंच दोष सापडत नाही, कुठंच नाही. ना कायिक, ना वाचिक, ना मानसिक, तिन्ही प्रकारे जे निर्दोष असतात अशा सत्पुरुषांचं जीवन हे गंगाजल आहे. त्यांना गंगेप्रमाणे शुद्ध मानले, कारण चालते बोलते ते गंगाजलच आहे. त्यांच्या दर्शनाने नुसतं दर्शन, कारण त्यांना चित्तीर्थ म्हणतात बरं का. तीर्थामध्ये दोन प्रकार, भौम तीर्थ आणि चित्तीर्थ. तर भौम तीर्थामध्ये चंद्रभागा, गोदावरी, यमुना, गंगा, सरस्वती हे भौम तीर्थात म्हणजे वाहणारे तीर्थ. हे काही चालणारे तीर्थ नाही. पण चालणाऱ्या तीर्थामध्ये मग हे संत येतात, चालते फिरते, जिथं जाते तिथं तीर्थ स्वरूप आहे. सगळे तीर्थ यांच्या चरणाच्या ठिकाणी आहे, म्हणून त्यांना गंगाजल म्हटलं. गंगेसारखं पवित्र जीवन ज्यांचं आहे, अत्यंत पवित्र विशुद्ध जीवन, स्वतःही दोषरहित आणि इतरांचे दोष घालवणारं ज्यांचं जीवन आहे, म्हणून सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. गंगेसारखं ज्यांचं चित्त आहे, गंगेसारखं ज्यांचं जीवन आहे, आणि मग त्यांचं दर्शन झाल्यानंतर मग दोष राहतील कधी, ताप राहील कसा. अभंगाचं शेवटचं दर्शन. जपदर्शने विश्रांती मुखी अमृताची वाणी देहदेवाचे कारणी. दोन उदाहरणं आलेली आहेत. एक आहे जगद्गुरु तुकोबरायचं उदाहरण आहे. रामेश्वर भट्टांनी तुकोबरायची गाथा बुडवली.
आणि बुडवल्यानंतर जाता जाता ते अनगडशाह फकीर आहे ना त्याच्या विहिरीमध्ये स्नान केलं. आता ते अनगडशाह फकीर ते पूजेला पाणी वापरायचे. तर ते म्हटले माझ्या परवानगीशिवाय तुम्ही आत घुसलेच कशी. मग आईसही डुबते रो एवढंच बोलले ते, बाकी काही बोलले नाही. कारण आता रामेश्वर भट्ट आहे, जास्त काही बोलले नाही ते. ज्याच्या वेद पाठ आहे आईसही डुबते रो असे म्हटल्यानंतर ते वर आले तर दाह व्हायचा शरीरात, इतका दाह की असं वाटायचं का आग लागली काय कोणचं. ते पुन्हा विहिरीत शिरायचे, बरं वाटायचं. पाण्यात शिरलं की बरं वाटायचं आणि वर आलं की आग व्हायची. ते आईसही डुबते रो. मग ते विहिरीत त्यांना सारखं वर आले पुन्हा पाण्यात घुसावं लागायचं. आता काय करावं. मग शिष्याने ते सगळे ओले पोते केले, सगळ्या अंगाला पोते गुंडळले आणि मग तिथून ते देहून पुन्हा आळंदीला आले ज्ञानोबरायच्या दरबारात आणि धरणं धरून बसले ध्यान लावून की आता हा दाह जो आहे तुम्ही शांत करा. आणि मग ज्ञानोबरायने त्यांना साक्षात गेला की म्हणजे तुम्ही ज्यांचा अपराध केला त्यांच्याकडे जावं लागणार. तर आता सध्या पुन्हा कोर्ट बी आमचं बंद आहे. सध्या कोर्ट चालू आहे ते तुकोबरायचं चालू आहे. काळ सध्या त्यांचा आहे, आमचं कोर्ट बंद आहे म्हणले. आणि मग स्वतः ज्ञानोबरायने त्यांना सांगितलं की तुम्ही ज्यांचा अपराध केला ते काय कोणी साधारण नाही म्हणले. तो का सर्वश्रेष्ठ प्रियामा थोर का जो अवतार नामयाचा. हे साक्षात नामदेव रायचं आहे. तुम्ही ज्यांचा अपराध केला हे कोणी सर्वसाधारण नाही म्हणले. आणि मग अपराध त्यांचा केला, गाथा बुडवली त्यांची, तिथंच जा म्हणले. मग रामेश्वर भट्ट पुन्हा देहूला आले. आल्यानंतर मग तुकोबरायनं नमस्कार केला, साष्टांग दंडवत घातला. आणि मग तुकोबरायने दयाग्र अंतकरणाने फक्त एक अभंग लिहिला, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती आणि व्याघ्रही न खाती सर्पतया. तुम्ही फक्त चित्त शुद्ध करा म्हणा. एवढा अभंग वाचल्यानंतर त्यांचा जो दाह होता ना तो डायरेक्ट शांत झाला. तुका म्हणे जाती तापदर्शने विश्रांती. इदबी रामेश्वर भट्ट ब्राह्मणच आहे, तुकोबराय क्षत्रिय आहे. पुढं चला. अंबऋषी आणि दुर्वास हाच प्रसंग आहे, सेम असाच. फक्त आता तिला त्यांनी गाथा नव्हता बुडवला, एकादशी मोडायला आली होती द्वादश सोडायला. आणि द्वादश सोडायला आल्यानंतर फक्त दुर्वास मुनी यायच्या अगोदर फक्त त्यांनी तुळशीचं पान टाकून आचमन केलं होतं. कारण ते सांगितलं होतं, ब्राह्मण लोकांनी सांगितलं होतं का तुमचं द्वादशी व्रत बी सुटन आणि अतिथीच्या अगोदर जेवल्याचं तुम्हाला पाप लागणार. हे ब्राह्मणाच्या आज्ञेवरूनच अंबऋषी राजाने केलं. शास्त्रामध्ये असं विधान आलेलं आहे की अतिथी एखादा आपल्या घरी आला आणि तो आता वेळेवर जेवणाला ते स्नान करायला गेले, इकडं सूर्योदय होऊ राहिला, अगदी पारणं सोडायची वेळ आहे. मग अंबऋषी राजाने विचारलं आता काय करावं. जर या वेळेला पारणं नाही सोडावं तर दोष लागू राहिला पुन्हा. बरं सोडावं तरी दोष आहे. अतिथीच्या अगोदर जेवले तुम्ही, घरी पाहुणे आले आणि त्यांच्या अगोदर जेवले तरी दोष आहे. कारण अतिथी देव आहे, देवाच्या अगोदर जेवू नये. आणि मग फक्त तुळशीचं पान टाकून आचमन केलं आणि तेवढ्यात आले दुर्वास. म्हणले तू माझ्या अगोदर पारणं कसं सोड, मी यायच्या अगोदर. ती कृत्या निर्माण केली राक्षसी, अंबऋषी राजावर सोडली. पण भगवंताचं सुदर्शन चक्र त्यांच्या भोवती होतं अखंड त्यांचं रक्षण करण्यासाठी. आणि ते सुदर्शन चक्र त्या कृत्याला त्यांनी जाळलं आणि ते तसंच यांच्या मागं लागलं. दुर्वास मुनीचं पुढं पळतात आणि सुदर्शन मागं. अंगाचा त्यांचा देखील दाह होऊ लागला, प्रचंड दाह होऊ लागला. ब्रह्मदेवाकडे गेले, महादेवाकडे गेले. सगळ्यांनी सांगितलं आमच्या इथं थांबूच नका तुम्ही, उभा सुद्धा राहू नका, कारण आम्हाला बी त्रास होईल तुमच्यामुळे. थेट वैकुंठात गेले भगवान विष्णूकडे. भगवान विष्णू म्हणले आता हे सुदर्शन माझ्या ताब्यात नाही, हे ज्याच्या ताब्यात आहे त्याच्याकडे जावं लागेल. हे सध्या अंबऋषी राजाच्या ताब्यात आहे. जसं ज्ञानोबरायने सांगितलं ना सध्या आमचं कोर्ट बंद आहे, तसंच भगवान विष्णूने सांगितलं की सध्या हे सुदर्शन चक्र माझ्या ऐकण्याच्या स्थितीत नाही म्हणले, हे अंबऋषी राजाचंच ऐकलं. आणि मग पुन्हा 1 वर्षाने फिरत फिरत पुन्हा अंबऋषीच्या दारात आले 1 वर्षाने. आणि आल्यानंतर अंबऋषी राजाला क्षमा मागितली. म्हणजे बरं झालं. अंबऋषी राजा म्हणले आले तुम्ही, बरं झालं, कारण 1 वर्ष झालं मी अजून अन्नाचा घास घेतलेला नाही, तुमची वाट पाहतो. तर तुम्ही येताल आणि आपण सोबत द्वादश सोडू. आता अशा किती द्वादशी निघून गेले 1 वर्षामध्ये, वाट पाहतोय म्हणले तुमची मी. आता सोबत आपण द्वादश सोडा. ती द्वादश नंतर सोडू म्हणले, पहिलं हे सुदर्शन थांबव. आणि मग अंबऋषी राजाने त्या सुदर्शनाला प्रार्थना केली की आपण कृपा करून शांत व्हा. जर एकाग्र चित्ताने
निष्काम भावनेने जर मी एकादशी व्रत केलेलं असेल तर आपण शांत व्हा, लगेच गायबच झालं सुदर्शन चक्र. आणि मग द्वादशीचं पारणं दोघांनी मिळून सोडलं. 1 वर्षाने बरं का, 1 वर्षभर कोणी वाट पाहिन का आपली? 1 घंटाने वाट पाहत लोक तर 1 वर्षभर. तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. याकरता मला हे 2 दृष्टांत सांगावं लागले. मुखे अमृताची वाणी